मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पुन्हा आपण शिरवळला आलो आहे. शिरवळवर जातो आपण आता पुरंदर किल्ल्यावर. 10:30 वाजले, जरा लेटच झालं आहे. आमचे लोक लेट उठले त्यामुळे आम्ही लेट चाललो आहे पुरंदर किल्ल्यावर. पण आमच्यातला आज एक मेंबर येत नाही आहे, झोपून. आम्ही आता चौघात झालो आहे. मी, सौरभ बाळावे, तेजस मेस्त्री आणि द बायराज बॉय. दे चावी. इथून एक 33 किलोमीटर लांब आहे पुरंदर आमच्या रूमपासून, जिथे आम्ही राहतो. इथून बघूया किती वेळ लागतो आहे. थोडा डोंगर आहे, घाट आहे, घाटातून जायचं आहे. आणि ट्रेकिंग काय नाही, ट्रेकिंग नाही. ऑन द म्हणजे किल्ल्याच्या पायावरती जिथे किल्ला स्टार्ट होतो तिथपर्यंत रोड जातो. मी वरती मिलिटरी बेस आहे, माहीत नाही व्हिडिओ करायला भेटेल की नाही, आयडिया नाही. पण बघू, जेवढा पॉसिबल होईल तेवढा व्हिडिओ करू आणि ब्लॉगमध्ये एन्जॉय करू. मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो परत एकदा. दी तेजस मिस्त्री, द मॅन फ्रॉम कोकण नगर. दी लिजेंड सौरभ पाडावे, मॅन फ्रॉम मिरजोळे पाडावेवाडी. आणि फ्रॉम द चीप लोन इज हियर. लुक हियर ब्रो ब्रो ब्रो, विराज डुकले. पहिला स्टॉप आम्हाला भेटला आता घरातून निघाल्याच्या नंतर. डोसा मसाला डोसा वेगाने. हे काय? गजराज डोसा. कुठला? गजराज डोसा. मसाला डोसा कट करून दिला असं मला वाटतं. आपला अजून याची ऑर्डर बाकी आहे, थोडा लेट आलो आम्ही दोघंजण. डोसा आलेला आहे, मस्त डोसा खाऊन घेऊया. आपण पोहोचतोय कापूर रोडला. तुम्ही सातारा साईडला येत असाल तुम्हाला पहिला सर्व्हिस रोड घ्यावा लागेल, तर राईड घ्यावं लागेल पुरंदर जाण्यासाठी. आता तुम्ही पुणे साईडला तर तुम्हाला डायरेक्ट लेफ्ट घ्यावं कापूर रोडून आपल्याला पुरंदरला. त्याला पुढे 1-2 किलोमीटर पुढे पुरंदर आहे. तिथून तिथून पण आपल्याला परत एक लेफ्ट राईड घ्यावं लागेल, कन्फर्म नाही कुठला येतो. पण आता आपण सातारा साईडच झालो, आपल्याला पहिला आता लेफ्ट घ्यावं लागेल सर्व्हिस रोड कनेक्ट करण्यासाठी. त्यानंतर आपण तिथून मग पुढं राईड घेऊ आणि पुरंदरला पोहोचलो. हा इकडून समोरून येणारा रोड पुणे साईडून आहे आणि इकडे आपलं जायचं आता पुरंदर साईडला. इथून एक दरम्यान 10 किलोमीटर तरी अजून असेल असं वाटतंय मला. तर बाकी हां, तर समोर तुम्हाला जो गड दिसतोय तो पुरंदर गड आहे. समोर जो गड दिसतोय ना तो वाला, तो पुरंदर आहे. नारायणपूर संपल्याच्या नारायणपूरच्या पुढे 1 किलोमीटर हा इथे एक प्रवेशद्वार आहे. आणि आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि पुरंदरच्या किल्ल्यासाठी जायचं आहे. 7 किलोमीटर म्हटले त्याने, 7. ते गडावर आल्याच्यानंतर थोडा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, कारण की संडे त्यामुळे सगळी जागा पूर्ण फुल झाले. पार्किंगला भेटत नाही जागा आहे. लवकर यावं लागतं त्यासाठी, लवकर यावं लागतं त्यासाठी लवकर यावं लागतं त्यासाठी. आम्ही लवकर उठलो होतो, हा झोपला होता. हा लवकर झोपून लेट उठलेला आहे. असो काय आता, बोललो होतं याला सगळ्यांना 7 वाजता उठा, उठलेत 9:30ला, आवरले 10 वाजेपर्यंत. 10 वाजता झोपला आहे आणि 8 वाजता उठला. 8 नाही 9 वाजता उठला आहे, म्हणजे लगभग 11 तासाची झोप झाली भावाची. हो, आतमध्ये तर घुसलो आहे आपण, पण इथे व्हिडिओ वगैरे करायला आय थिंक अलाउड नाही आहे. सो मी आता सोडून आपण जरा व्हिडिओ करतो आहे, कारण की हा सगळा एरिया मिलिटरीच्या अंडर येतो आहे आणि व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे. आमचा जर रजिस्ट्रेशन आहे तिकडे पाडावे, तिकीट काढतो आहे, पुढे जातो आहे. काय माहीत किती काय आहे. सगळा एरिया मिलिटरीमध्ये आहे. सिक्युरिटी फुल सिक्युरिटी चेक होत होते. मग ID प्रूफ घेऊन यावं लागेल जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल तर. आधार कार्ड मस्त आहे त्यांना. बाकी तुम्ही व्हिडिओग्राफीचे किंवा फोटोग्राफीचे कुठलेच उपकरण तुम्ही आणू शकत नाही इथे. ड्रोन आणून असेल तर ड्रोन पण तुम्हाला अलाउड केला जाणार नाही इथे. सो फक्त आपण इथं ऐतिहासिकदृष्ट्या आपण येऊ शकतो. आपण काही रेकॉर्डिंग करण्यासाठी येऊ शकत नाही, पण आता आपण सोडून शकून रेकॉर्डिंग करतोय. वीर मोराबाजी देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ होतोच असावा बहुतेक, आणि दुसरा इथे पुतळा नसावा, कारण की
जी मेन लढाई किंवा जो मेन इतिहास ओळखला जातो या माणसामुळे ओळखला जातो इथे. मुरारबाजी देशपांडे पहिले जी निजामशाही होती ना त्याच्या हातातून किल्ला घेण्याचं मेन काम ह्याचं होतं. हा किल्ला ऐतिहासिक या कारणासाठी कारण की या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. 14 मेला या ठिकाणी जन्म झाला. 14 मे 1657ला जन्म झाला इथे. त्यानंतर अजून बरंच काय वरती आहे. मिलिटरीमध्ये थोडी भीती वाटते व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला तरी पण घेऊन जाणार ते मोबाईल. मित्रांनो किल्ल्यावरती जास्त काय तुम्हाला दाखवता येणार नाही कारण की आता इथे मोबाईल ठेवायला लागतो आणि मोबाईल ठेवून किल्ल्याची भ्रमंती करायला लागते. आपण एक फोटो काढूया किल्ले पूर्ण सगळा ग्रुपचा आणि मोबाईल जमा करून किल्ले हिंडायला जाऊया. बस थँक्यू फॉर वॉचिंग. खूप घाण आहे मित्रांनो. आम्ही फोटो काढायला आलो पण आमचा नंबरच लागत नाही. मला फोटो भेटत नाही. नंबरच लागत नाही फोटो काढायला आणि त्यात एक तिथं मोबाईल ठेवून जायचं आहे. ब्लॉग पण करायला भेटणार नाही तर काय करायचं बोला. हा एक्सपेक्टेशनने आलेलो ब्लॉग मस्त करूया. मोबाईल ठेवायला लागतात. स्पाय कॅमेरा नाही पाहिजे आपल्याला. की मोबाईल पण नाही आहे त्यामुळे पुढचं काहीच तुम्हाला आता मिळणार नाही बघायला. स्पाय कॅमेरा नाही पाहिजे होता. थोडंफार खर्च करून चुकलो आपण. पुरंदरवर चढलोय आपण आता. आपल्या पाठी किल्ले पुरंदर आहे. पुरंदरवर आपण चढलोय. आहे चढाई चढून खूप मोठा ट्रेक मोठा होता खूप आमच्यासाठी. आणि हा किल्ले पुरंदर इकडे आहे. संपला ब्लॉग. थँक्यू. तर मित्रांनो या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा किल्ला आदिलशाही आणि निजामशाहीकडे होता म्हणजे खास करून निजामशाहीकडे तेव्हा मुरारबाजी देशपांड्यांनी ह्या किल्ल्याला म्हणजे परत करण्याचा खूप हे केला लढा लढला. आणि ते केवळ फक्त जास्त सैनिक नव्हते त्यांच्याकडे. खूप छोटं सैन्य होतं आणि त्या छोट्या सैन्यामध्ये ती लढाई त्यांनी लढली होती आणि किल्ला ताब्यात घेतला होता. त्यानंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी महाराजांना अटक झाली होती आदिलशाहीकडून. अटक झाल्याच्यानंतर जेव्हा किल्ला हा परत मराठ्यांकडून दुसऱ्या 2 भाव होते त्यांच्याकडे तो गेला होता आणि तो परत रिटर्न आपण घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या त्या दोघा भावांमध्ये थोडं वैरीपणा होता. त्याचा थोडा फायदा उचलून शिवाजी महाराजांनी हा किल्ला युद्धासाठी फायनलाइज केला आणि ते शेवटी तो फायनलाइज केल्यानंतर म्हणजे शहाजी महाराजांना सोडवण्यासाठी इथे युद्ध लढण्यात आलं. तेव्हा हा किल्ला परत मराठ्यांकडे आला आणि त्यानंतर 1657 साली 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांच्या इथे जन्म झाला आणि त्यामुळे हा किल्ला इथे खूप फेमस आहे. आणि सध्या हा किल्ला मिलिटरीच्या अंडर सगळ्या सर्व्हलन्समध्ये जास्त आहे कारण की इथे मिलिटरीचे ऑपरेशन चालतात. इथे जसे ट्रेनिंग कॅम्प वगैरे जास्त गोष्टी आहेत ना त्या गोष्टी खूप चालतात. मी हा किल्ल्याच्या ट्रेकने त्या साईडून पुढून सुरू होतो जिथं आपल्याला मोबाईल ठेवावा लागतो आणि त्यानंतर इकडे जो वरती टोक दिसतं तिकडे त्या साईडला तिकडे वरती चढून द्यावं लागतं तिकडे ते बुरुजाच्या इकडे आणि पुढे तिकडे एक मंदिर आहे केदारेश्वर. ते ह्या किल्ल्याचं मेन स्पॉट म्हणजे केदारेश्वर मंदिर जास्तच आहे. आणि त्यानंतर ते पुढे सुरुवातीला मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आहे. मंदिर पण छान आहे. आम्ही गेलो वरती तिकडे मस्त ढग वगैरे आले होते. थोडी विजा वगैरे कडकडल्या आमची थोडी उदास झाली. आम्ही आलो खाली. मोबाईलची दुनिया सोडून तुम्हाला नेचर अनुभवायचं असेल ना तर पुरंदर किल्ला मस्ट विजिट करा कारण की तुम्हाला फोन कंपल्सरी ठेवायला लागतो खाली. त्यामुळे तुम्हाला काही डिस्ट्रॅक्शन होणार नाही मोबाईलचं. सगळं तुम्ही नेचर अनुभव कराल. सो तुम्हाला अशा गोष्टी अनुभवायच्या असेल तर नक्की पुरंदरला भेट द्या. भेटलो आपण ब्लॉगमध्ये. आम्ही सर करून आलो तुम्हाला घेऊन नाही गेलो क्षमस्व असं आम्हाला कारण की बातमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. किल्ल्यावरती मोबाईल इथे जमा केला होता आम्ही आणि गेलो होतो. वरती मोबाईल अलाउड नाही आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल पुरंदरला यायचा तर मोबाईल तुम्हाला जमा करावा लागेल. तुम्ही ब्लॉगच्या अपेक्षित असाल ब्लॉग होऊ शकणार नाही. आम्ही फिरून आलो तुम्हाला घेऊन नाही गेलो माफी असावी. भेटूया लवकरच. थँक्यू.